अस्सलामुअलैकुम, वेलकम टू साहिन व्लॉग. तर ही बघा समोर आपल्या काय आहे, बिर्याणी. कसली तर मटनची बिर्याणी. ही आहे आपली कोकणी स्टाईलला मटन बिर्याणी. एकदम खायला लजीज आणि बेहतरीन टेस्ट, माशाल्लाह. काय बोलू तुम्हाला. तर ह्याची पूरी रेसिपी अब्रारबाईच्या हाताची तुम्हाला मी ह्यातला व्लॉगला सांगेन. तर माझा व्लॉग एंड पर्यंत बघा, इन्शाल्लाह मजा येईल तुम्हाला. चला मग बिस्मिल्ला बोलून रेसिपी स्टार्ट करूया. तर मस्त मी कांद्याला कापून बिरिस्तो तयार केलो. सोबत आपले बटाटे घेतले फ्राय करायला. फ्राय बघा कसं कलर जबरदस्त मस्त माशाल्लाह कलर आलेलो आहे. ओके, त्यानंतर आता आपण पुढची सुरू करूया मसाल्याची प्रोसिजर. तर सुके मसाले काय काय घेतले बघा मी. इलायची, दालचीन, तेजपत्ता, लवंग, काला मिरची, सौंफ घेतला आहे, धनिया पावडर आहे, हल्दी पावडर आहे, गरम मसाला आहे आणि त्यासोबत आपण घेऊया थोड्या स्पायसीसाठी आपण थोडं लाल मिरची घेऊया. या सगळ्या मसाल्याला आपण यूज करू. मटनला मॅरिनेट करायसाठी आपण हे सगळं मसाला यूज करणार आहोत. ओके, साईडला टोपातला मी काय घेतला बघा, अद्रक घेतला आहे. अद्रक लसूणचा पेस्ट तयार केलेला होता आमच्या रूमात. तो मटनला साफ धुवून घेतला आहोत. त्यातला आम्ही हे मिक्स केला आहोत. ओके, अद्रक लसूण पेस्टला काय केला माहिती आहे, अद्रक आहे, लसूण आहे आणि आपला कोथिंबीर आहे. ठीक आहे, आणि हलकासा जिरा आम्ही यातला मिक्स केलेला आहोत आणि मिरची आहे. ह्या पेस्टला आम्ही जो रूमात तयार केला आहोत. या सगळ्याला कालवून मस्तपैकी कालवून घेतले मी अब्रारबाईंनी. त्यातलं काय तर थोडासा आपण मिलट दही बोलले, तर थोडा दही मिळवली त्यांनी आणि त्याला आपण कालवून जबरदस्त कालवून दिलं. आता हे सगळं जो मसाला जो आपण काढलेलो तो प्लेटातला, तो सगळं किरातलं काय करूया, ह्या टोपातला ओतून टाकूया सगळं. ठीक आहे ना बघा. आणि नंतर काय करायचं, त्याला आपण वापस कालवायचं आहे. कालव ही सारखं कालवत रियायचं हे सगळं. जेव्हा ते एकदम गिलगिलीत होऊन जाईल पुरा, त्यानंतर मग आपला मॅरिनेट आपला जी प्रोसिजर आहे ती पुरी होईल. ओके, तर हे सिंधी बिर्याणी मसालो आम्ही हे पण ॲड करणार आहोत. ठीक आहे, तो आता ह्यातला ॲड करतो मसाल्यातला. जी मॅरिनेट करायला ठेवलेल्या गोष्ट त्यातला हे टाकता आहो. त्याला वापस कालवली नाही अब्रारबाईंनी. त्यानंतर आपलं हे जो बिरिस्तो तयार केलं होतं त्यातनी थोडंसं बिरिस्ती पण आता टाकतो आम्ही. कलरसाठी लाल कलर टाकलं जरासं, जो फूड कलर देतो. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यासोबत कोथिंबीर टाकल्यानंतर मग पुदिना बोलतो मला पण टाका, मग त्याला आपण घेऊन टाकला आम्ही पुदिनाला पण आतला. ओके, आता पुदिना आणि कोथिंबीर ह्या दोघाला वापस काय करायचं आहे माहिती आहे ना, काय कालवायचं आहे. कालवत रिया जब तक ते पुरा मिक्स नाही होय, कालवत रियायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. आता आपला कालवून झाला आहे. हलकासा आपण आता ना तेल टाकता आहो, कारण की त्याने काय थोडासा हलकासा म्हणजे चिपकणार नाही आणि खुल्लं मसाला राहील आणि बेस कलर शाईन पण येईल त्यावर जबरदस्त. कलर जेव्हा कसं होईल बघा राहिला मसाला, तुम्ही कलर चेक करा फक्त. मटनला आमचं कसं कलर येईल माशाल्लाह. साईडला एका टोकला राईस बनवण्यासाठी मी घेतला आहे पाणीला त्यातला मिक्स केलं धनिया, पुदिना, लिंबू मिक्स केला आहे. अजून त्यातला हे जिरा आहे, काला मिरी आहे, थोडीशी दालचिनी पण टाकली आहे मी. आणि ही एक घी आहे, ही केडिगावचं कुवेतला मिळते घी, ती पण मी ह्यातला ॲड करीन. आणि जेव्हा पाणी बेस बॉईल झाला, पाण्याला बॉईल आलो, तर मी साईडला जे चावल ठेवलेत मी भिजत ठेवले होते ते मी हे चावल ह्यातलं मी मिक्स करीन. ते ही म्हणजे मॅरिनेट करा आम्ही जे मांस ठेवला होता ते आता आम्ही घेतो कडा घेतला. त्याला आम्ही काय करू आता मसाला बनवायचो. बिर्याणीसाठी जो मसाला लागतो ना तो मसाला तयार करू. हे मसाला तयार होते माशाल्लाह. आता ह्याचा मी काय करू, हलकासा थोडा तेल काढणार आहोत. जी वरवर तेल दिसते ना तुम्हाला सगळं, हे सगळं तेल काढू आणि हे तेल आम्ही यूज करू. आपला चावल आहे ना त्याच्या वरशी टाक्याला त्यातला थोडा जाफरान वगैरे टाकून थोडा टेक्स्चर एक बेस येईल, त्यासाठी हे मी काढून ठेवला तेल. हे सोबत मसाला माशाल्लाह तयार होतं आहे. आता साईडला आपण एक कुचंबर बनवायची पण तयारी करूया. अब्रारबाई की स्टाइल देखो, ककरी काटने की स्टाइल देखो. साइड बाय साइड सलाद बना रहे हम लोग. कुचंबर दही का रायता बना रहे हम लोग साइड बाय साइड. प्याज चॉप करके हो गया, अभी ककड़े चॉप कर रहे हैं. और ऐड किया हमने पुदीना, थोड़ा सा पुदीना बड़ा ना, धनिया पुदीना और अभी मिर्ची ऐड कर रहे हैं. कुचंबर बनवता साईडला पाण्याला बॉईल आलो. आता हे आता चावल जे आपण भिजवून ठेवला होता त्यातला ॲड करता आता. ठीक आहे ना. अल्हम्दुलिल्लाह साईडला मसाला पण आपलं मस्तपैकी रेडी झालो आहे. त्याला काय करू, आता चावल आमच्या बनले तयार झाले चावल, तर चावलला आपण त्याला मिक्स थर लावू. मग त्याला अब्रारबाई
पहले अपन चावल की हल्की सी परत लगा दिया थर, हाँ अभी मसाला लगा रहे हैं। गोश्त माशाल्लाह। मसाल्याचा थर लावून झालो, त्याच्यावर चावलाचा एक थर लावूया. तर अल्हम्दुलिल्लाह चावलाचा थर झालं लावून त्याच्यावर आपण बिरिस्तो, धनिया, पुदिना आणि बटाटे पद्धतशीर लावून ठेवलेले आहेत. आणि जे मसाला ज्यूचं जे आपण तेल काढावं साईडला, ते पण थोडासा वर तेल टाकला हवं. आणि त्यानंतर प्लस आपल्या हात आणखी बेदिशाला जाफरानचं पाणी बनवलेलं आहे, ते पण हातला ॲड करता हवं. त्याने काय होईल की माशाल्लाह कलर आणि टेक्स्चर एकदम बेस्ट येईल. आता हे झाल्यानंतर ह्यावर वापस एक चावलाचा थर मारून फायनल, आणि त्याला आपण जसं आता हिला केलेलं आहे बिरिस्तो वगैरे सेम तसाच बिरिस्तो आणि पुदिना, धनिया, त्यानंतर आपला बटाटे, त्यानंतर थोडासा घी पण ह्यातला आता ॲड करू आम्ही ह्याच्यातला. ओके, घी ॲड करू, जाफरानचं पाणी वगैरे जी पहिलं जी सेम तसंच ॲड करणार. आणि आता ह्यातला एक नवीन एक येईल अजून की बारीक बारीक पातळ लिंबू कापून आहे ना पीसेस त्याच्याशी वर लावायचे, काय मग दिसायला एकदम बेहतरीन दिसेल. तर टिश्यू वगैरे ठेवून वर. आता त्याला आपण दमात द्यायचा आहे, कमीत कमी अर्धा तास त्याला आपण दमात ठेवायचा आहे बारीक आंचवर ठेवून. ओके, तर अल्हम्दुलिल्लाह राजू तयार झालो आहे. यातला कांदो यूज केलेला आहे, टमाटर यूज केलेला आहे, पुदिना आहे, दही आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि बस बस औराची. ठीक आहे, अंडी ऊपर माशाल्लाह, बिस्मिल्लाह. ओ हो माशाल्लाह, कलर देखो, कलर देखो, डेकोरेशन देखो कैसा किया हुआ है अबरार भाई ने. अहमद भाई अबरार भाई बोलो भाई. पूरी खिदमत करते हुए माशाल्लाह वसीम भाई. वसीम भाई आज माशाल्लाह अपने अब्रार भाई के हाथ की लजीज बिरयानी है. खास महाबुला से आए जुम्मा के दिन. हाँ वो भी कल महाबुला में गए हाँ. और आज सुबह में बिरयानी खाने के लिए खास खास आ गए इसलिए आ गए यार. अपने अब्रार भाई के हाथ की आई है. चलो तुमको शिरकुमा भी पिला दूंगा. इंशाल्लाह मशकूर तक लाफिया. अहमद भाई दूल्हे तैयार हो गए हमारे आज के दूल्हे साहब. वाह माशाल्लाह अबरार भाई एक नंबर, एक नंबर एक नंबर माशाल्लाह, वसीम भाई काय अपडेट आहे. एक नंबर, एक है. माशाल्लाह एक नंबर बनला आहे. तर प्लीज माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स फॅमिली मेंबरला प्लीज शेअर करा. ठीक आहे. सही बात. हाँ हाँ अखिल भाई चल अब्रार एक नंबर बनवून जबरदस्त जबरदस्त आहे. अजीज